सोलापूरचे एक मोठे सरकारी अधिकारी मुजुमदार स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले. मात्र त्यांनी स्वामींना धडा शिकवण्याचं ठरवलं. ते खूप श्रीमंत आणि पदाने मोठे होते, त्यामुळे त्यांच्या मनात प्रचंड अहंकार होता. त्यांना वाटत होतं की मी इतका मोठा माणूस आहे की स्वामींनी माझं स्वागत करण्यासाठी स्वतः उठून यावं. ते स्वामींना भेटायला गेले त्यावेळी स्वामी वडाच्या झाडाखाली बसले होते. मुजुमदार तिथे आले, पण स्वामींनी त्यांच्याकडे डुंकूनही पाहिलं नाही. उलट स्वामी लहान मुलांशी खेळण्यात दंग होते. मुजुमदारांना हा आपला अपमान वाटला. ते रागातच पुटपुटू लागले, हे हे कसले महाराज, यांना साध्या माणसाची पारख नाही. मुजुमदारांनी मनात विचार केला की स्वामींची परीक्षा घ्यावी. त्यांनी खिशातून एक साधा खडा काढला आणि स्वामींसमोर ठेवून म्हणाले, महाराज सांगा बरं, हा काय आहे? त्यांना वाटलं स्वामी त्याला मौल्यवान रत्न म्हणतील आणि मी त्यांना खोटं पाडून त्यांची थट्टा उडवीन. स्वामींनी त्या खड्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, हा अतिशय मौल्यवान हिरा आहे. मुजुमदार हसले आणि म्हणाले, बघा, मी म्हणालो होतो ना, हा तर साधा खडा आहे आणि तुम्ही याला हिरा म्हणताय. स्वामी हसले आणि म्हणाले, अरे वेड्या, नीट बघ. मुजुमदारांनी जेव्हा तो खडा हातात घेतला तेव्हा त्याचे डोळेच दिपले. त्याच्या हातातील तो साधा खडा आता साक्षात कोट्यवधी रुपयांचा तेजस्वी हिरा झाला होता. मुजुमदारांचे पाय लटलट कापायला लागले. त्यांना समजलं की ज्यांनी सृष्टी बनवली त्यांच्यासाठी दगडाचं सोनं करणं ही साधी गोष्ट आहे. मुजुमदार स्वामींच्या चरणी कोसळले. स्वामी म्हणाले, अहंकाराचा पडदा डोळ्यावर असला की समोर देव असूनही दिसत नाही. आधी तो पडदा दूर कर, मगच माझं रूप दिसेल. मुजुमदारांनी हिरा हातात घेतला, पण त्यांना जाणीव झाली की ज्यांच्या एका दृष्टिक्षेपात दगडाचा हिरा होऊ शकतो त्यांच्या चरणाशी असणे हे जगातील सगळ्यात मोठे ऐश्वर्य आहे. त्यांनी तो हिरा स्वामींच्या चरणी अर्पण केला आणि आयुष्यभरासाठी त्यांचे सेवक बनले. तुमच्या मते आयुष्यात हिरा म्हणजे संपत्ती महत्त्वाची की स्वामींचा आशीर्वाद? कमेंटमध्ये नक्की सांगा.